की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं आणि तो बाळासाहेबांचा झाला नाही, तो ह्या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकार्यांचा काय होऊन राहणार उभाटाच्या? कळलं पाहिजे ना. तो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता बोलतोय की देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार. अरे 19ला तू माती खाल्ली, शेण खाल्लास. ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिला नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच. नीच. नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे. 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजचं हे सगळे गोष्टी. आणि आता पाप भोगा, हे त्याच्या स्वतःचं कर्म आहे. हिंदुत्वाला विरोधात गेल्यानंतर, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना. एक लक्षात घ्या, पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे, साहेब बाळासाहेबांच्या काळात आम्ही बरोबर मोजतो, आम्ही जुने शिवसैनिक आहे. मग एकनाथ शिंदे साहेब, मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेच्या विरोधात जात असतील म्हणजे तोच घाण आहे. हे सगळे लोकांचं कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. वेगवेगळी कारण नाही आहेत. सगळेजण एकाच माणसाच्या विरोधात बाहेर जात आहेत. म्हणजे त्याच माणसामध्ये फॉल्ट आहे, ते तो स्वीकारायला बघत नाहीये. त्यांनी गपचूप घरी बसावं किंवा कुठेतरी वृद्धाश्रम मध्ये जाऊन बसावं. तर आता त्याचं तेवढंच काम राहिलेलं आहे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसामध्ये जे त्रास, जे छळ, यांनी जे छळला ना स्वतःच्या वडिलांना, त्याचा तो भोगणार आहे. आता आमच्या राणे साहेबांसारख्या माणसं जे जेवणाच्या ताटावरून उचलला हे ना, त्याचा तो भोगणार आहे आता. कोणाची? तुझी? त्याची? असं काय, आता वेळ खराब त्यांनी स्वतःवर आणली. अहो 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगला राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी. त्याच माणसाच्या विरोधात तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिलं नाही, त्याला षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेण खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही? आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या घरी, अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडला, तू घरी बसला, सगळं नीट होईल. आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन आहेरेजींसारखा ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही. कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये, ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंग्विनला माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन आहेरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहून. बघा आता काय, आता कोण काय करतं, आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काय विषय राहिला नाही. ते आता नंतर कळेल, आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभाने खूप होतात, आम्हा लोकांना कॅमेरा वाले लागतात. करावं, ते चांगली गोष्ट आहे. काय आज तर लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना. काळजी घेऊन करा, बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी. अरे गट आहे बाबा तू पण कुठे पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात. जिल्हा ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेला आहे. ते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.